जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन, प्राणघातक चाकूसह एकाच जयसिंगपूर पोलिसांकडून अटक। कोल्हापूर जिल्ह्यात लागू असलेल्या जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून प्राणघातक धारदार चाकू बाळगल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक मुकुंद गायकवाड वय 42 राहणार चिपरी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर याला 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर गल्ली क्रमांक 6 संजीवन हॉस्पिटल समोर संशयास्पदरित्या फिरत असताना ताब्यात घेण्यात आले। त्याच्या झडतीमध्ये सुमारे 30 सेंटीमीटर लांबीचा धारदार लोखंडी चाकू जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 1500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपीवर यापूर्वी माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी 1 वर्षासाठी जिल्हाबंदीचा आदेश लागू केला होता। असे असतानाही त्याने आदेशाचे उल्लंघन करून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला। तसेच लोकांमध्ये दहशत निर्माण होईल या उद्देशाने विनापरवाना प्राणघातक शस्त्र जवळ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जावेद दस्तगीर आंबेकरी यांनी फिर्याद दिली असून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, 135 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 425(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश कोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ताहिर मुल्ला व पोलीस कॉन्स्टेबल जावेद आंबेकर यांनी सहभाग घेतला। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश कोरे करीत आहेत। SK न्यूज जयसिंगपूर।